अवकाळी पाऊस गेले महिनाभरापासून पडत आहे. सध्या पावसाची जी अवकाळी पावसाची तीव्रता आहे ती वाढलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वारं याच्यामुळं साधारणतः 500 हेक्टरपर्यंतचं नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने कांदा पीक, केळी, त्याच्यानंतर भाजीपाला पिकं आणि मका ह्याचा मोठ्या म्हणजे ह्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ह्याचे जे नुकसानीचे पंचनामे ते करण्याबाबतच्या सूचना सुद्धा आपण दिलेल्या आहेत. त्याचे पंचनामे सुद्धा सुरू आहेत. शेतकरी बांधवांनी मका सारखं जे पीक आहे, ज्या ठिकाणी मका पीक आहे तिथं त्या पिकाची जी कणसं आहेत ती काढून घेतली पाहिजेत. त्याचप्रमाणे केळी किंवा भाजीपाला पिकं आहे तर इथं जोपर्यंत वापसा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी त्याची काढणी करता येत नाही. तर वापसा झाल्यानंतर त्याची काढणी करावी. भुईमुगासारखं पीक आहे की जे आता काढणीच्या अवस्थेत आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी 1-2 दिवसानंतर ते भुईमुग काढून घ्यावा. मान्सूनचं आगमन सुद्धा यावर्षी 7 दिवस आधीच होत आहे. त्याच्यामुळं आता खरीप हंगाम जो जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे, तर खरीप हंगामासाठी आपल्याला शेतीची पूर्व मशागत वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि खरीपाची पेरणी सुद्धा पुढच्या आठवड्यानंतर सुरू होईल. तर आत्ता जी उन्हाळ्याची पिकं आहेत ती उन्हाळ्याची पिकं योग्य वेळ पाहून ती काढून घेतली पाहिजेत.